बुलढाणा सैलानी रायपूर मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे एसटी चालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत। रस्त्यांची दुरवस्था दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। बुलढाणा सैलानी रायपूर मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन मागणी केली, मात्र अद्यापही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे। पावसाळ्यात या मार्गावर प्रवास अधिक धोकादायक बनला असून अपघाताचा धोका वाढला आहे। या पार्श्वभूमीवर एसटी चालक आणि वाहकांनी रस्त्यांची दयनीय अवस्था मोबाईलमध्ये चित्रित करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे। तसेच रस्त्यालगतच्या धोकादायक खड्ड्यात मुरुम टाकून तात्पुरता उपाय करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला। या माध्यमातून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। रायपूर पासून थोड्याच अंतरावर पांगरी ते रायपूरच्या मधामध्ये एक छोटासा पूल जो लोकांच्या शेतातलं पाणी गिनी जाण्यासाठी खाली केलेला आहे, तो अक्षरशः पूल थोडा खचला आणि त्यातला जो सिमेंटचा बंब आहे तो तुटून पडला। तर हे बघा, आणि प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाहीये, काहीच नाही। आणि ह्या बसमध्ये शाळकरी मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला येतात, गर्भवती माता भगिनी हे येतात। तर प्रशासन, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम विभागाला जाणून बुजून दुर्लक्ष आहे। या खड्ड्यामुळं व रोड खराबमुळं जीवितहानी होऊ शकते व ते नाकारता येत नाही। जर याचं जर काही जीवितहानी झाली तर कोण जबाबदार राहणार? एखादा टू व्हीलरवाला झाला, हे झाला, जर इथं आला तर या बंब्यामध्ये डायरेक्ट जाऊन जीव जाऊ शकतो त्याचा। एखादा जीव जर गेला तर तो वापिस येऊ नाही शकत। त्याच्या तात्काळ याची प्रशासनाने दखल घेऊन याची डागडुजी व कोणाचा जीव जाऊ नये याची प्रशासन दखल घ्यायला पाहिजे।